तर बारामतीला संसद गाजवणारा खासदार पाहिजे असं शर्मिला पवार यांनी म्हटलेलं आहे। संसद गाजवणारा खासदार देणं आपल्या हातात आहे असं शर्मिला पवार यांनी म्हटलेलं आहे। श्रीनिवास पवारांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी बारामतीमध्ये हे वक्तव्य केलं। बारामतीवर साहेबांचा हात कायम राहिलेला आहे। साहेबांनंतर त्यांच्या मुलीला पाठिंबा द्या असं आवाहन शर्मिला पवार यांनी केलंय। की आज इथे आपण फुलाची पाकळी आमच्या बाजूनी, कारण शरीर फाउंडेशन हे काय राजकीय कुठली संस्था नाहीये, ही एक सामाजिक संस्था आहे। ही एक आपल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचं राहणीमान आपण कसं वाढवू शकू या भावनेतून खरं तर ही संस्था आहे। त्यांनी वडिलांची पुण्याई ती त्यांच्या पाठीशी असणार आहेच, परंतु त्यांनी पवार नाव हे त्यांच्या कामामध्ये कधी त्याचा वापर केला नाही। बरोबर। राहिली गोष्ट आता त्यांना निवडून द्यायचं का नाही निवडून द्यायचं हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे। मी कितीही तुम्हाला सांगितलं इथं आता विहिरी पाडल्यात म्हणून तुम्ही मतदान करा, तुम्ही करणार नाही। बरोबर आहे, कारण तुम्ही सर्वजण जाणते आहात, मायबाप जनता ही जाणकार आहे। तुम्हाला देखील माहिती आहे की आज काय घडतंय। आज आपण मुखामध्ये श्रीराम म्हणतो का नाही, आणि आपण घराघरामध्ये काय चालू आहे, रामायण चालू आहे दादा का महाभारत चालू आहे? महाभारत। मी म्हटलं जिथं मी जाईन तिथे एक अतिशय जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय। मी आधीच्या गावामध्ये होते तेव्हा मी म्हटलं आता मी उद्धट गावात जाणार आहे, पण म्हटलं उद्धट गावातली माणसं उद्धट अजिबात नाहीयेत, म्हटलं प्रेमळ आहे। आणि त्याचा इतका आम्हाला एक अनुभव आला अण्णा की रवींद्र जो तिथला आहे, जो तुमचा ओळखीचा उमेदवार आहे, एक अनोळखी व्यक्तीला मतदान करण्यापेक्षा एक जो आपला जाणकार आहे, आपल्याला माहितीचा उमेदवार आहे का नाही? तुम्हाला सगळ्यांना त्या कोण आहेत, त्यांचं काम काय आहे, त्यांचे वडील काय आहेत, त्यांच्या बरोबर काम करणारी लोक कोण आहेत, हे सगळं तुम्हाला माहिती आहे। बरोबर आहे। तर त्या लेकीला आपल्या जी माहेरवाशीण आहे तिला आपण पुन्हा एकदा संधी द्यावी याकरता आम्ही सर्वजण आवर्जून या एवढ्या उन्हामध्ये आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत। तुतारी फुंकणारा जो माणूस आहे त्याचं जे चिन्ह आहे ते ताईंचं चिन्ह आहे, आणि त्या चिन्हाच्या बटनावरती आपण आपलं जे बहुमूल्य मत आहे ते आपण द्यायचं आहे, आणि ताईंना साहेबांना आपल्याला विजयी करायचं आहे, आणि ताईंना आपल्याला पुन्हा एकदा संसदेमध्ये पाठवायचंय। जर ताईंचं काम चांगलं नसतं, जर त्या संसदेत चांगल्या बोलत नसतील, शेवटी कसं आहे संसदेमध्ये जाऊन तुम्हाला बोलावंच लागतं, तुम्हाला भाषणच करावं लागतं, तुम्हाला आपल्या समस्या ज्या आहेत त्या मुद्देसूद तुम्हाला तिथे मांडाव्याच लागतात। बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे त्या जर ते काम चांगलं करताय, समजा आता तुम्ही एक आपल्या घरामध्ये तुमच्या कंपनीमध्ये घ्या, एखादा तुमचा जनरल मॅनेजर आहे उदाहरणार्थ घ्या, किंवा शेतामध्ये तुमचा तुमचा सुपरवायझर आहे, तो चांगलं काम करतोय, काही नाही तुम्हाला त्याची तक्रार नाही, काही नाही, दारू पित नाही, व्यसन नाही, काहीच तुम्हाला खोट नाहीये, तर तुम्ही काय कराल? आणि नवीन समजा आला एक जण की मला ठेवा नोकरीवर, तुम्ही काय म्हणणार? अरे बाबा लेका हात चांगलं काम करतो, आपल्याला काय साहेबांनी त्रास दिलाय का तुम्हाला साहेबांनी कधी त्रास? शेवटी काकणभर प्रेमच केलंय ना तुमच्या आमच्यावरती, आपल्याला काही ना काहीतरी दिलेलंच आहे ना इतके वर्ष। मग आपण साहेबांना ज्यांनी आजपर्यंत एकही निवडणूक त्या व्यक्तीने हरलेले नाहीयेत, त्या व्यक्तीला अण्णा आपण हरवायचं का? ते पाप आपल्यानी घडायचं का? ते आपण करणार का? आपल्याला आपलं मन, आपण जर बटन दुसरीकडे दाबलंच आपल्याला चैन पडेल का रात्री? अरे रे रे, घरी आल्यावर आपण म्हणू अरे देवा आपण साहेबाला दगा दिला, पण तिथं काय आहे, परत जाता येते का बटन परत उघडून परत करायला? काही नाही, एकदा निर्णय घेतला बटन आपण 7 मेला आपण दाबणार आहात, आणि 4 जूनला आपल्याला निश्चितपणे ताई पुन्हा एकदा आपल्या या मतदारसंघाच्या खासदार झालेल्या आहेत अशी गोड बातमी आपल्या सगळ्यांच्या कानावर येणार आहे। मला 100% खात्री वाटते।